कित्येक लोकांशी संभाषण करतो. मग घरामध्ये असेल, घराच्या बाहेर पडले, कॉलनीमध्ये असताल, फॅक्टरीमध्ये एंट्री केली तिथं असतील, बऱ्याच वेळेस ओळखीचे असतील, काही लोक अनोळखी असतील. प्रत्येकाशी आपण सुसंवाद साधतो, संभाषण करतो. त्याच्यामध्ये हसणं हे सुद्धा एक महत्त्वाचं संभाषण आहे. ते आता सरांनी तुम्हाला बरेच प्रकार सांगितले. त्याच्या पुढचे प्रकार त्याला आपण एक्झरसाइज म्हणून घ्यायचंय. ह्या हास्य प्रकाराला जसं आपण रोज योगा करतो, जरा हात वर करा बरं सिन्सिअरली, किती जण योगा करतात रोज? वंडरफुल. अच्छा, एक्झरसाइज किती जण करतात? फार कमी जण करतात. त्याच्यात अजून एक प्रकार मी ऍड करतो की हास्य एक्झरसाइज, हास्य योगा किती जण करतात? लाफ्टर योगा. रोज प्रत्येक मनुष्याने कमीत कमी 10 ते 15 मिनिटं विनाकारण हसलं पाहिजे. नॉर्मली बऱ्याच वेळेस काय होतं, एखादा मित्र येतो, व्हॉट्सअपवरचा एखादा जोक दाखवतो आणि मग तुम्ही हसता. बऱ्याच वेळेस असंही होतं की त्याच्यामध्ये सुद्धा हास्याची एक क्लिप असते. ते जसं हसतात तसं आपणही हसायला लागतो, राईट? पण ते हसणं किती असतं? 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, जास्तीत जास्त. मी सांगतोय विनाकारण तुम्ही कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तुम्ही रोज हसलं पाहिजे. आजूबाजूचे लोक तुम्हाला वेडे म्हणलं तरी चालेल. तुम्हाला सांगतो त्याचे फायदे आहेत आणि ते फायदे आपण अनुभवून घेऊ.